बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या कटाची आखणी पुण्यातील वारजे भागातील या अरुंद गल्लीमध्ये होत होती। माझ्या पाठीमागे जी लोणकर डेअरी आहे ती डेअरी प्रवीण लोणकर चालवत होता। प्रवीण लोणकर हा शुभम लोणकरचा भाऊ आहे। हा तोच शुभम लोणकर आहे ज्यांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली आहे। तशी पोस्ट सोशल मीडियावरती करून तो पसार झालाय। मुंबई क्राइम ब्रांच त्याचा शोध घेते आहे आणि या शुभम लोणकरच्या सांगण्यावरूनच बाबा सिद्दीकी यांच्या दोन मारेकऱ्यांना प्रवीण लोणकरनी या त्याच्या डेअरीच्या शेजारी असलेल्या या श्री बालाजी स्क्रॅप सेंटरमध्ये काम मिळवून दिलेलं होतं आणि या ठिकाणीच धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे बाबा सिद्दीकींचे दोन मारेकरी गेल्या काही महिन्यांपासून काम करत होते। मात्र हे काम करणं हे फक्त दाखवण्यापुरतं होतं। त्यांचा पुण्यात राहण्याचा, या वारजे भागामध्ये राहण्याचा मुख्य उद्देश होता तो इथून सहजपणे मुंबईला जाता यावं आणि जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांच्या मारण्याच्या कटाची आखणी करता यावी, रेकी करता यावी, त्यांची माहिती गोळा करता यावी। हे दोघेही मारेकरी, एक जण हरियाणाचा आहे, एक जण उत्तर प्रदेशचा आहे आणि शुभम लोणकरच्या सांगण्यावरून त्याच्या भावानी या त्याच्या लोणकर डेअरीच्या शेजारी दोघांना या ठिकाणी आसरा मिळवून दिलेला होता। गेले काही महिने ते पुण्यातील या वारजे भागामध्ये राहत होते आणि इथून मुंबईला ये जा करत होते। मात्र 1.5-2 महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांचा पुण्यातला मुक्काम हलवला आणि मुंबईतील कुर्ला भागामध्ये त्यांनी राहण्यासाठी एक खोली भाड्याने घेतली आणि त्यानंतर त्यांनी बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटाच्या पुढच्या आखणीसाठी ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या केल्या आणि अखेर बाबा सिद्दीकी यांची त्यांनी हत्या केली। हा घटनाक्रम आत्ताचा, मात्र याआधी या प्रकरणात बरंच काही घडलेलं आहे। यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये अकोट पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगला शस्त्र पुरवल्याच्या आरोपावरून शुभम लोणकरवरती कारवाई केली होती आणि त्यावेळी या ठिकाणी या डेअरीमध्ये येऊन प्रवीण लोणकरची चौकशी देखील केलेली होती। मात्र या चौकशीचा कोणताही परिणाम प्रवीण लोणकरवरती झाला नाही, ना तो घाबरला। उलट त्यांनी त्यावेळी पोलिसांनी जी त्याच्या भावावरती म्हणजे शुभम लोणकरवरती कारवाई केली होती त्या कारवाईच्या बातमीचे स्क्रीनशॉट्स त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सवरती वापरले आणि त्यावरून त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याचा भाऊ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंधित आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा तो सदस्य आहे, जेणेकरून त्याची म्हणजे या प्रवीण लोणकरची आणि त्याचा भाऊ असलेल्या शुभम लोणकरची दहशत आणखी वाढेल। हीच टॅक्ट आहे, हीच टेक्निक आहे लॉरेन्स बिश्नोईची इतक्या वेगाने स्वतःची टोळी वाढवण्याची। लॉरेन्स बिश्नोईशी संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधले शेकडो अशा स्वरूपाचे तरुण जोडले गेलेत की ज्यांचं आधी कुठेही गुन्हेगारी स्वरूपाचं रेकॉर्ड नाही किंवा पोलिसांसाठी ते अतिशय एका अर्थाने प्लेन स्वरूपाचे आहेत आणि त्यामुळं अशा तरुणांवरती पोलिसांना किंवा तपास यंत्रणांना नजर ठेवणं किंवा ते जे काही कारवाई करतायत त्यांना आवर घालणं म्हणूनच अवघड ठरते। मात्र या ठिकाणी जर शुभम लोणकर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी आधीपासूनच संबंधित आहे हे तपास यंत्रणांना माहीत होतं। या ठिकाणी डेअरी चालवणारा त्याचा भाऊ प्रवीण लोणकर याची देखील जर फेब्रुवारी महिन्यामध्ये चौकशी करण्यात आली होती तर त्यानंतर त्यांना रोखण्यात, त्यांच्या कृत्यांना रोखण्यात महाराष्ट्र पोलीस अपयशी का ठरले? हा खूप मोठा प्रश्न पोलिसांच्या बाबतीमध्ये विचारला जायला हवा आणि त्याहून अनेक मोठे प्रश्न लॉरेन्स बिश्नोई सोबत, लॉरेन्स बिश्नोईला ज्या प्रकारे अप्रत्यक्षरित्या पाठीशी घातलं जातंय किंवा त्याला मदत केली जाते या निमित्ताने उपस्थित होत आहेत। या लॉरेन्स बिश्नोईचा इतिहास किंवा लॉरेन्स बिश्नोईची माहिती एव्हाना बऱ्यापैकी सर्वांच्या समोर आहे। अवघ्या 31 वर्षांचा हा लॉरेन्स बिश्नोई, ज्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात हरियाणामधल्या त्याच्या कॉलेज जीवनापासून झाली। गोल्डी ब्रारशी हा लॉरेन्स बिश्नोई संपर्कात आला आणि कॉलेज जीवनामध्ये ज्या काही निवडणुका लढवल्या जातात कॉलेजच्या अंतर्गत त्या निवडणुकांच्या माध्यमातून त्याच्या गुन्हेगारीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि त्यानंतर तो अतिशय वेगाने गुन्हेगारी विश्वामध्ये ओढला गेला।
हत्या, अपहरण, खंडणी अशा स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावरती राजस्थानमध्ये नोंद झाले आणि हळूहळू ही गुन्ह्यांची व्याप्ती शेजारच्या राजस्थान, दिल्ली अशा इतर राज्यांमध्ये देखील पसरायला लागली आणि याबरोबरच ड्रग तस्करी असेल किंवा दारूची तस्करी असेल अशा गुन्ह्यांमध्ये देखील ही लॉरेन्स बिश्नोई गँग सहभागी होत होती। हळूहळू त्याचे सदस्य हे वाढत होते। मात्र त्यानंतर असं घडलं की लॉरेन्स बिश्नोईची प्रतिमा त्यांनी मोठ्या प्रमाणात बदलून टाकली आणि त्याच्या या छद्म प्रतिमेला भुलून संपूर्ण देशभरातील तरुण त्याच्या टोळीकडे आकृष्ट झाले आणि त्या तरुणांच्या माध्यमातून या लॉरेन्स बिश्नोईनी हत्या करण्याचा सपाटा लावलाय। झालं असं की सलमान खाननी राजस्थानमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिथं बिश्नोई समाजासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या हरणांची शिकार केली। त्याबद्दल सलमान खान आणि त्यावेळी त्याचे जे इतर बॉलिवूडमधले सहकारी होते यांच्या विरोधात खटला देखील चालला। बहुतेकांना तो खटला ठाऊक आहे आणि त्यानंतर बिश्नोई समाज मोठ्या प्रमाणामध्ये सलमान खान आणि इतर त्याच्या बॉलिवूडमधल्या सहकाऱ्यांवरती चिडला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या बिश्नोई समाजाचा असंतोष दिसून आला। मात्र या घटनेला बरीच वर्षे उलटली आहेत। लॉरेन्स बिश्नोई हा त्यावेळी लहान होता, मात्र जेव्हा तो गुन्हेगारी विश्वामध्ये आला, गुन्हेगारी विश्वामधला त्याचा काही वर्षांचा प्रवास झाला होता, त्यानंतर त्यांनी सलमान खानला मारण्याचा विडा उचलला आणि कारण दिलं की सलमान खाननी त्यांच्या समाजाला पवित्र असलेली हरणं मारलेली आहेत आणि त्यातून लॉरेन्स बिश्नोईची प्रतिमा बदलायला सुरुवात झाली आणि एका अर्थाने त्याला एका विशिष्ट समाजाचा रॉबिनहूड अशा स्वरूपाचं रूप द्यायचा प्रयत्न झाला। अर्थात या पाठीमागे राजकीय फायदा उठवण्याचा हेतू होता आणि त्यातून लॉरेन्स बिश्नोई जो वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये बंद होता त्याला त्या ठिकाणी सर्व सुविधा मिळायला सुरुवात झाली। लॉरेन्स बिश्नोई हरियाणा, राजस्थान, दिल्ली, तिहार अशा वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये बंदिस्त असताना तिथून मोबाईल फोन तर वापरायचाच, त्याचबरोबर या मोबाईल फोनच्या माध्यमातून त्याचं सोशल मीडिया अकाउंट देखील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ॲक्टिव्ह होतं आणि त्या ठिकाणी त्याचे फोटो किंवा त्याच्याबद्दलची माहिती जी प्रसारित व्हायची त्या माहितीला भुलून देशभरातील तरुण या लॉरेन्स बिश्नोई गँगकडे आकृष्ट व्हायला सुरुवात झाली आणि या तरुणांना लॉरेन्स बिश्नोईनी वेगवेगळ्या हत्यांच्या सुपारी द्यायला सुरुवात केली। पंजाबमधील सिंगर असलेल्या सिद्धू मुसेवालाची हत्या झाली आणि या हत्येच्या प्रकरणामध्ये पुणे जिल्ह्यातील दोघांना आणि सातारा जिल्ह्यातील एकाला पोलिसांनी अटक केली होती। पंजाब पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधवला, तर जुन्नर तालुक्यातील नारायणगावमधल्या नवनाथ सूर्यवंशीला आणि सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सिद्धेश कांबळेला त्या प्रकरणात अटक केली होती। हे तिघेही सोशल मीडियावरती या लॉरेन्स बिश्नोईची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला भुलून सोशल मीडियाच्या मार्फतच लॉरेन्स बिश्नोईशी जोडले गेले होते। वेगवेगळ्या ॲपचा वापर लॉरेन्स बिश्नोई या त्याच्या नव्या सहकाऱ्यांना हत्येची सुपारी देण्यासाठी किंवा सूचना देण्यासाठी करत असतो। एकीकडे लॉरेन्स बिश्नोई तुरुंगामध्ये आहे, दुसरीकडे त्याचा जो चुलत भाऊ आहे अनमोल बिश्नोई आणि त्याचा जो साथीदार आहे गोल्डी ब्रार हे परदेशात आहेत। दोघंजण परदेशात, एक जण तुरुंगामध्ये, मात्र तरी देखील त्यांची टोळी ही व्यवस्थितपणे चालते। शेकडो तरुण त्यांच्या टोळीशी जोडले गेलेले आहेत कारण त्यांना असलेलं पाठबळ। हा लॉरेन्स बिश्नोई तुरुंगामध्ये बसून ऑनलाईन इंटरव्ह्यू देतो माध्यमांना आणि तो इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल माध्यमांना नोटीस दिली जाते, मात्र लॉरेन्स बिश्नोईवरती कोणती कारवाई होत नाही किंवा त्याला इंटरव्ह्यू द्यायला कोणी मदत केली तुरुंग प्रशासनातील त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही। होतं फक्त इतकंच की हा लॉरेन्स बिश्नोई हरियाणातून गुजरातमधल्या साबरमती तुरुंगामध्ये शिफ्ट केला जातो, मात्र तिथे देखील तो वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्याकडे मोबाईल पोचतात, मोबाईलच्या मार्फत, इंटरनेटच्या मार्फत, सोशल मीडियाच्या मार्फत तो त्याची टोळी चालवतो आणि हत्या घडवून आणतो। हे सगळं अर्थातच
तो करतो आणि त्याला एक मोठा असा मुलामा दिला जातो की तो एका विशिष्ट समाजासाठी काम करतोय. मात्र NIAनी जो काही रिपोर्ट न्यायालयामध्ये सादर केला आहे त्यामध्ये हा लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असलेला अनमोल बिश्नोई हे प्रो खलिस्तानी आहेत. म्हणजे खलिस्तानी ही जी फुटीरतावादी चळवळ आहे त्याला पाठिंबा देणारे आहेत असं NIAनी म्हटलेलं आहे. त्यामुळं लॉरेन्स बिश्नोई एका विशिष्ट समाजाचा आहे आणि एका विशिष्ट समाजाच्या लोकांच्या विरोधात तो कारवाई करतो आहे म्हणून त्याला पाठिंबा द्यायला हवा अशा भ्रमामध्ये जे लोक आहेत त्यांनी ही NIAची माहिती व्यवस्थित वाचायला हवी. प्रो खलिस्तान याचा अर्थ हा लॉरेन्स बिश्नोई भारतद्रोही आहे, देशद्रोही आहे. मात्र स्वतःच्या गुन्हेगारी कृत्यांना वाचवण्यासाठी, त्याला आवरण घालण्यासाठी तो स्वतःची अशी एक प्रतिमा निर्माण करतोय. मात्र एक गोष्ट कधी विसरता कामा नये की गुन्हेगाराला न कोणती जात असते ना कोणता धर्म असतो. गुन्हेगारी हीच त्याची जात असते, हाच त्याचा धर्म असतो. कॅमेरामन राजेश बिडकरसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.